हॅलो गाईज आणि गुड मॉर्निंग. आज हॉलिडे होता त्यामुळे मी उशिरा उठले आणि आईने तर मी उठले तेव्हाच बघितलं की आई भाकरी करत होती. आणि एक छोटंसं गुलूमुलू, आज बाजार असल्यामुळं हे छोटंसं गुलूमुलू वडापाव खात होतं. ते इतकं सुंदर खात होतं की बघावंसंच वाटत होतं मला. आणि ही खात जाती वडापाव, खाती आणि हे आमचं क्यूटचं खिडकीमधून दिसणारं व्हिजन. काय तर फक्त आभाळ आलेलं. आणि इथे आम्ही रानात आलेलो का तर चला म्हटलं आज रानाची सवारी करूया. आणि हे आमचे पप्पा थोडंसं आम्हाला प्रवचन देऊन स्वतःच शेंगा खात होते मुगाचा. आणि आम्ही आता उतरत होतो आणि उतरता आठवलं, अरे आपल्याला तर शेंगा तोडायच्यात, आपण गोणीच नाही घेतली. मग आम्ही गोणी घेतली, सगळ्या शेंगा तोडल्या, ज्या पिवळसर आणि शेंगा असतात त्या तोडल्या. आणि हा आमचा भाऊ, तो करतोय छान आहे शेंगा, तुम्ही पण खा. हे आमचं शेत आहे, हे आमची कपाशी. आणि हे असं वातावरण झालं आहे थोडंसं ढगाळ, पाऊस आला आहे, आम्ही गोण्या घेऊन पळतोय. आजची थोडीशी धमालच झाली. आजचा व्ह्यू खूप छान होता. आम्ही खूप पाऊस यायला लागला आणि आम्ही घराकडे धाव घेत होतो. आणि हे असं सुरुवात होता ह्या पावसाने तर धुमाकूळच घातला. थोडा येता ते पाहुणे कसे थोडे येतात आणि अचानक धप्पा देतात, तसंच या पावसाने आम्हाला आज केलं. आम्ही पळत सुटलेलो आणि ही आमची ताई पळत सुटलेली का तर पाऊस आलाय म्हणून. आमची ताई पण खूप भित्री आहे. आता आम्ही चाललोय. ह्या टायमाला पाऊस खूप जास्तीचा वाढलेला. आम्ही चालत असता आमचे जे शेजारचे आजी आजोबा आहे त्यांच्या घरी जाऊन थांबलो का तर पाऊस वाढला म्हणून. आमचा भाऊ, आम्ही सगळे गोण्या घेऊन इथे येऊन थांबलो. आणि पावसाचा जोर तर इतका वाढलेला की बघायचंच नाही. आम्ही सगळे घरामध्ये जाऊन थांबलेलो आणि तो पावसाचा व्ह्यू बघत होतो. रानामध्ये पाऊस बघताना थोडंसं मजाच वाटते. मग आम्ही नंतर घरी निघालो आणि पाऊस थांबला. आणि जाता इतकं चिखल आणि हे पाणी साचलेलं होतं. चला म्हटलं आता जायचं कसं. जाता मग आमचा छोटा भाऊ आला तिकडून बैलगाडी घेऊन आणि आम्ही त्या बैलगाडीमध्ये चढलो आणि मग आलो. आणि हे आमची बैलगाडी चालत असताना इतकं छान असं आम्ही घरी पोहोचलो.